बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खराशी जवळीक महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना चांगलीच महागात पडली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर अखेर रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलाय। चाकणकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे। मुख्यमंत्र्यांनंतर चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवारांची भेट घेतली आणि आपला राजीनामा सुपूर्द केलाय। दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर आता चाकणकरांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरही पाणी सोडावं लागणार असल्याची माहिती मिळते। शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या नाशिकच्या अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते। तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकरांनी या सगळ्या प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय। खरात पती पत्नीला मी आणि माझ्या कुटुंबानं गुरु मानलं होतं आणि त्यामुळे आम्ही विविध कार्यक्रमांना हजर राहायचो। मी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पाद्यपूजा केली होती, माझ्या पतीनेही पूजा केली। हा 6 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ होता। केवळ आध्यात्मिक दृष्ट्या श्रद्धा होती, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही कल्पना नसल्याचं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलंय। तसंच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करत कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी रुपाली चाकणकरांनी केली आहे। समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो। खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं। एक आध्यात्मिक श्रद्धा आपली असते, एक आध्यात्मिक भावना असते। माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे, त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलं होतं। पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही। वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथं असायचो। ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुत्राम कल्पना नसते। त्याच्यामुळं मी ही घटना समजली त्यावेळेस मला तो धक्का बसला। पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं। यामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहेच, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नाही आणि आज आपण ज्यांच्याबरोबर आहेत ते पुढे जाऊन 4 वर्षांनी 5 वर्षांनी काय करणार आहेत हे याची कल्पना आपल्याला नसते। या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावीच ही मागणी मी आज केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा निष्पक्षपणे तपास व्हावा। त्याच्यामुळे मी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मी सुपूर्द केलेला आहे। याबाबतचा जो काही निर्णय असेल तो आदरणीय वहिनी घेतील। यानंतर बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। राजीनामा देण्याआधी रुपाली चाकणकरांनी पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट घेतली आहे। अशोक खरात प्रकरणाचा सखोल आणि उच्चस्तरीय तपास करण्याची मागणी रुपाली चाकणकरांनी केली आहे। रुपाली चाकणकरांनी पोलीस महासंचालक सदानंद दातेंना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूयात। राज्य महिला आयोगानं घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे। हे प्रकरण एका महिलेपुरतं मर्यादित नसून आरोपीनं श्रद्धेचा फायदा घेत अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची शक्यता आहे। तपासावर कोणताही राजकीय दबाव येणार नाही याची दक्षता घेऊन एसआयटीनं निष्पक्षपणे तपास करावा। सापडलेल्या 58 व्हिडिओंमधील पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वासात घ्यावं। तर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। खरं तर गृहमंत्र्यांच्या या आदेशाचं आम्ही स्वागतच करतो। एक चांगली मूव या निमित्ताने झाली, मात्र त्यासोबतच एका गोष्टीची खंत आहे की हीच भूमिका जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष असणाऱ्या आणि राज्याचं
उपमुख्यमंत्रीपद, पहिलं उपमुख्यमंत्रीपद ज्यांनी भूषवलंय त्या सुनेत्रा वहिनींनी ही भूमिका घेतली असती तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. एका संवेदनशील महिला नेतृत्वाने एका अर्थाने महाराष्ट्रातल्या लेकीबाळींची इब्रत अत्यंत सुरक्षित आहे हा संदेश त्या निमित्ताने गेला असता. त्या आश्वस्त त्यांना वाटलं असतं. पण दुर्दैवाने ही संधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी गमावली. रुपाली चाकणकरांचा केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही. अशोक खरात जो भोंदू बाबा आहे त्याचे जे काही काळे कारनामे गेल्या काही वर्षापासून सुरू आहेत याच्यामध्ये त्या संस्थेच्या त्या ट्रस्टी होत्या. अनेक प्रकरणं त्यांच्याकडे तक्रारी आली असताना सुद्धा यांनी डोळेझाक केलेली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून तिथं ट्रस्टी राहिल्यामुळे अनेक महिला सुद्धा प्रभावित होऊन त्या भोंदू बाबाकडे गेल्या. त्यामुळं अशोक खरात यांच्या सह आरोपी म्हणून रुपाली चाकणकर ठरतात. राज्याच्या गृह विभागाने किंवा चौकशी अधिकाऱ्यांनी रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करावं. राजीनामा दिला ही गोष्ट जरी चांगली असली तरी त्याला खूप उशीर झाला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ज्यावेळेला या प्रकरणासंदर्भात चर्चा चालू झाली त्याच वेळेला त्यांनी तो राजीनामा दिला असता तर ते अधिक उठून दिसलं असतं. आता सगळ्यांनी टीका केल्यानंतर टीकेचा भरडीमार झाल्यानंतर आणि तेही मुख्यमंत्री सांगितल्यानंतर त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आता राजीनामा देणं पुरेसे नाही तर त्यांच्यावर आता या बाबाशी संगनमत केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला पाहिजे आणि त्यांना अटकही झाली पाहिजे. तर रुपाली चाकणकरांच्या या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रुपाली चाकणकर यांना पाठिंबा दर्शवलाय. रुपाली चाकणकरांना टार्गेट केले जात आहे. त्यांच्याविरुद्ध पुरावे असतील तर कारवाई करावी, मात्र नाहक बदनामी करू नये. पाद्यपूजा करण्यात काहीही गैर नाही, तो परंपरेचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद शिंदे यांनी दिली आहे. तर वेळ पडल्यास रुपाली चाकणकरांना काँग्रेस पक्षात घेण्याची शिफारस करेन, असंही अरविंद शिंदे यांनी म्हटलंय. अरविंदजी, असं काय आहे की तुम्हाला वाटतंय की नाही रुपाली चाकणकरांवरती अन्याय होतोय? एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला बदनाम करायचं आणि मग त्याचा राजीनामा घ्यायचा, राजकारणात न उठवायचं, हे षडयंत्र स्पष्टपणे दिसतंय. आमचं म्हणणं कॅप्टन खराताबद्दल आक्षेप आहे त्याच्यावर कडक कारवाई करा ना, पण कॅप्टन खरातला बाजूला ठेवला आणि काही संधी साधू काही नेते जण त्या रुपालीताई चाकणकरांना टार्गेट करून त्यांच्या राजीनामा मागल्याने खरातचे दुष्कर्म सरळ होणार आहेत का? नाही होणार. आणि जो काही व्हिडिओ आम्ही सकाळपासून पाहतोय ते पाद्यपूजा करत असताना आक्षेपार्ह काय वाटतं? या भारतातले 90% लोक गुरुपौर्णिमेला पाद्यपूजा करतात आपापल्या गुरुचे. मग आमचं म्हणणं आक्षेपार्ह कोणता विषय होता ज्याच्यावर तुम्ही त्यांचा राजीनामा मागताय? आणि त्यांच्याच बरोबर अनेक दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांचे सगळे उभे राहिलेले त्यांच्याबरोबरचे फोटो आहेत, त्यांचे संबंध आहेत. स्वतः राऊत साहेब पण म्हणले अनेकांचे संबंध आहेत. मग त्यांचा राजीनामा मागणार का? पोलीस खातं जे फेल गेलं मग त्या खात्यातले मंत्री मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा मागणार का? असे सगळे प्रश्न उपस्थित राहतील. जर त्यांच्या पक्षामध्ये काही निर्णय झाला तर तुमचा काँग्रेस पक्ष त्यांचं स्वागत करेल का? मी परत आपल्याला सांगतो, काँग्रेस पक्षामध्ये घेण्याचा अधिकार एकूण मला नाही, पण नक्कीच रुपालीताई चाकणकरांना काँग्रेस पक्ष जर तिथं असं होणार नाही, मी परत आपल्या माध्यमातून सांगतो, सुनेत्राताई वहिनींना सुद्धा विनंती करणार आहे की अशा दबावापोटी की असं कोणत्या एखाद्या कार्यकर्त्याची बदनामी करून त्याला काढू नका, त्याला राजीनामा तर घेऊ नका. अजितदादा जर आज असते तर त्यांनी राजीनामा घेतला नसता. आणि उद्या जर तशी काही वेळ आली तर मी माझ्या पक्षाला निश्चितच शिफारस करेल त्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी. अनेकांचे फोटो त्या कॅप्टन खरात सोबत आहेत, मग इतरांच्या राजीनाम्याची मागणी का होत नाहीये असा प्रश्न अरविंद शिंदे उपस्थित करतायत. मात्र हा प्रश्न तर उपस्थित करायलाच हवा. मात्र रुपाली चाकणकरांचं काय? खरं तर याचं उत्तर सुनेत्रा पवारच देऊ शकतील. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा. दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मात्र अरविंद शिंदेंनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलंय. दरम्यान आज काँग्रेस महिला आघाडीकडून पुण्यात चाकणकरांच्या विरोधात सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. खरात उर्फ एप्स्टीन बाबा यांच्या या लैंगिक छळ करणाऱ्या बाबाच्या संबंधात अनेक मोठे मोठे राजकीय नेते आहेत. त्यामुळे यांच्यावर जो SIT आयोग नेमलेला आहे ती SIT एखाद्या ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस लेवलच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत नेमली पाहिजे. एखादा ज्युनियर अधिकारी
कितीसे प्रश्न ह्या लोकांना विचारू शकेल किंवा चौकशी निष्पक्षपणे करू शकेल का, याच्यावर आम्हाला शंका आहे. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की या एप्स्टीन बाबाची, खरात बाबाची चौकशी जी आहे ती ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस या लेवलच्या एखाद्या महिला अधिकाऱ्याकडनं करावी. कॅप्टन खरात प्रकरणातील मुख्य सूत्रधार नीरज जाधवची आजही क्राईम ब्रांचकडून चौकशी होणार आहे. नीरज जाधवची काल क्राईम ब्रांचकडून सुमारे 12 तासांपेक्षा जास्त चौकशी झाली आहे. नीरज जाधव हा कॅप्टन अशोक खरात याचा अत्यंत विश्वासू आहे. या प्रकरणात नीरज जाधवच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. आता युद्धभूमीवरून एक मोठी बातमी येते. युद्ध संपवण्याबाबत ट्रम्प यांनी सुतोवाच केलाय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण ट्रम्प यांचं एक मोठं विधान आलेलं आहे. आम्ही लक्ष्य प्राप्तीच्या जवळ आहोत असं ट्रम्प यांनी म्हटलंय. त्यांनी ट्रूथ या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. इराणच्या दहशतवादी राजवटीबाबत आमच्या लष्करी मोहिमा संपवण्याच्या दृष्टीनं विचार करताना आम्ही उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या जवळ आहोत असंही त्यांनी म्हटलंय. इराणची क्षेपणास्त्र क्षमता, प्रक्षेपक आणि त्यांच्याशी संबंधित सर्व काही पूर्णपणे नष्ट करणं, इराणचं संरक्षण औद्योगिक पाया उद्ध्वस्त करणं, विमानविरोधी शस्त्रास्त्रांसह त्यांचं नौदल आणि हवाई दल संपुष्टात आणणं ही उद्दिष्ट जवळपास साध्य केल्याचंही त्यांनी नमूद केलंय. इराणला अण्वस्त्र क्षमतेच्या जवळपासही फिरकू न देणं आणि परिस्थिती उद्भवली तर अमेरिका त्वरित आणि शक्तिशालीपणे प्रतिसाद देण्याच्या स्थितीत असेल असंही ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराणमध्ये सैन्य पाठवण्याचा कोणताही विचार नाही असं अमेरिकेने स्पष्ट केलंय. अध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या उच्चाधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलंय. मात्र ट्रम्प यांच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत असंही त्यांनी म्हटलंय. अमेरिकेचं आखातात असलेलं सैन्य कोणत्याही क्षणी खर्ग बेट ताब्यात घेण्याची कारवाई करू शकतं, याला मात्र त्यांनी दुजोरा दिलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो परिषदेतील सहयोगी देशांवर संताप व्यक्त केलाय. नाटो देश भ्याड आहेत अशी आगपाखडही त्यांनी केली आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या संरक्षणासाठी नाटो देशांनी युद्धात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्याला नाटो देशांनी वाटण्याच्या अक्षता दाखवल्यात आणि त्यावरूनच ट्रम्प यांचा तिळपापड झालाय. अमेरिकेविना नाटो संघटना कागदी वाघ आहेत असंही त्यांनी म्हटलंय. नाटो देशांनी सध्याचं त्यांचं वागणं अमेरिका लक्षात ठेवेल असंही त्यांनी म्हटलंय. युद्धाच्या आजच्या 22व्या दिवशीही इराण आणि इस्रायल यांचे युद्ध भीषण रीतीनं सुरू आहे. इराणनं तेल अवीव या शहरावर जोरदार मारा केलाय. तेल अवीव जवळच्या किर्यात ओनो शहरावर इराणनं मारा केलाय. इस्रायलवर इराणकडून जोरदार हल्ले सुरूच आहेत. हायफा आणि तेल अवीववर क्षेपणास्त्रानं इराणनं हल्ले केलेत. 25 ठिकाणांना इराणनं लक्ष्य केलंय. खार मशहर आणि गर्द या क्षेपणास्त्रांनं इराणनं हल्ला केलाय. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरूच आहे. इराण पूर्णपणे शक्तीपणाला लावून पलटवार करते. इराणनं अमेरिकेचे तळ आणि इस्रायलमध्ये विविध भागात जोरदार बॉम्बफेक आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवलेत. ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत हल्ल्याची 17वी खेप इराणनं आता सुरू केली आहे. इराणनं अमेरिकेशी संबंधित ठिकाणांवर ड्रोन्स आणि मिसाईलद्वारे मारा केला आहे.
अमेरिकेकडून इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ला करण्यात आलाय. हे तळ उद्ध्वस्त करण्यात आलेत. इराणचं लढाऊ विमानाला देखील अमेरिकेने लक्ष्य केलंय. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं या संदर्भातला व्हिडिओ जारी केलाय. इराणनं इराकमधील अमेरिकन तळांवर जोरदार मारा केलाय. इराकमधील अमेरिकेचा लष्करी तळ इराकच्या टार्गेटवर होता. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेच्या व्हिक्टोरिया तळावर अग्नितांडव दिसलंय. आखाती युद्धाबाबत अमेरिकेनं आता मोठा दावा केलाय. गेल्या 3 आठवड्यात इराणवर तब्बल 24,500हून अधिक हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलंय. यामध्ये अमेरिकेनं 16,000 तर इस्रायलनं 8,500हून अधिक ठिकाणी हल्ले केल्याचा दावा होतोय. दरम्यान अमेरिकन लष्करानं 7,800 ठिकाणी कारवाया केल्याची माहिती दिली आहे. तसंच इराणी नौदलाच्या 120हून अधिक युद्धनौका बुडवल्याचाही अमेरिकेचा दावा आहे. आखाती देशातील युद्धाची धग आता जगभरात जवळपास सर्वच देशांपर्यंत पोहोचते. युद्धामुळे तेल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं भारतावरही मोठा परिणाम झालाय. फूड डिलिव्हरीवरही याचा आता मोठा परिणाम झालाय. झोमॅटोवरून जेवण मागवणं आता महागात पडणार आहे. झोमॅटोनं आपल्या प्रत्येक ऑर्डर मागे ₹2.40 वाढ केली आहे. ₹12.50 इतकी झोमॅटोची प्लॅटफॉर्म फी होती, ती आता ₹14.90 इतकी झाली आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमती आणि इंधनाच्या तुटवड्यामुळे झोमॅटोनं हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. तेव्हा हिंदुस्तान भेटे हिंदुस्तानला. आपल्या जवळच्या जेके टायर स्टील व्हील स्टोरला आजच भेट द्या. पैनासोनिक एसी इंडिया का नया कैप्टन कूल, जिसकी एडवांस डस्ट बस्टर टेक्नोलॉजी करती है आउटडोर यूनिट को ऑटो क्लीन, मतलब स्ट्रॉन्ग कूलिंग और लंबी लाइफ. Panasonic. बीडच्या कोरडेवाडी आणि काशीदवाडी भागामध्ये गारपिटीच्या नंतर गारांचा खच. गारपिटीमुळे गहू, ज्वारी, आंबा आणि भाजीपाल्याचं नुकसान. जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची देखील हजेरी. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये अनेक गावात पावसाचा तडाखा. काढणीला आलेल्या गहू, मका, ज्वारी आणि बाजरीच्या पिकांना